कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो दुपारचं वगैरे तुमचं कामाचं काही निघणार नाहीये ना? नाही, आज मी सरळ लिहू टाकली. दिव्या मामा, तू कामून सुट्टी का घेतली? चुकलं का गे काम? म्हणजे तुमच्यापेक्षा काय महत्वाचं असणार आहे आमच्यासाठी? आज आम्ही दिवसभर तुझ्या सोबत राहणार आहे. तुम्ही सगळे? आम्ही सगळे. बापरे, सगळ्यांना थँक्यू. अमोल, थँक्यू नको बाळा. आता तू लवकर बरा हो, म्हणजे परत आपल्याला पहिल्यासारखं खेळता येईल आणि मस्ती करता येईल. अगं हा ना ग मोठी मा, तू काळजी नको करू. एकदाच आम्ही दवाखान्यात गेलो, मग बघ कसा थंड थंड बरा होत ते. बर चला, मी गाडी वळवतो. चला. अर्जा, आजचा दिवस लय महत्वाचा आहे. तुम्ही देवाला पाया पडला ना? बाबा, मी पडले पाया. बर आप्या, जरा लवकर निघूयात का? म्हणजे डॉक्टरांशी बोलता येईल आणि त्यांना उपचार पण लवकर सुरू करता येतील. चल चल चल. अर्जुन, आज गाडी मी चालवतो. बर. भाऊजींची पैशाचं बोलायचंय ना? हो. आपण डॉक्टरांना सांगू की कमीत कमी त्रास कसा होईल तो. एक काम होतं या ठिकाणी माझं. हा बोल ना. अमोलच्या उपचारासाठी बँकेतून काही पैसे काढून आणलेत मी. आता तेवढे पुरतीलच असं नाही, पण हळूहळू रक्कम ऍडजस्ट करू आपण. ते काढलेले पैसे तुला द्यायचे होते म्हणून थांबवलंय. स्वप्नील सर, अहो अजून अमोलची ट्रीटमेंटच सुरू झाली नाहीये आणि त्याच्या ट्रीटमेंटला नेमका किती खर्च येईल याचा काही अंदाजही नाही ना अजून आपल्याला. अगं पण पैसे लागतील हे नक्की ना? अगदी रक्कम माहिती नसली तरी पुढे जाऊन आपल्याला काही अडचण नको म्हणून तुम्ही हे पैसे घ्या ना. बाकी पुढचं पुढं बघूच आपण. मी काय म्हणतोय दादा वहिनी, आत्ता आपण हे पैसे नको खर्च करायला. म्हणजे जे काही बेसिक अमाऊंट लागते ना ते मी आणि आपण केली ऍडजस्ट. त्यामुळं आत्ता तरी याची काही गरज नाही. भाऊजी, आपण मला मान्य आहे माझ्या चुका झाल्यात, पण त्याची शिक्षा अशी नका ना देऊ तुम्ही मला, प्लीज. हो अर्जुन, मी आणि रुपाली तुमचा अधिकार काढून नाही घेत आहोत. अरे पण अमोलच्या उपचारासाठी हातभार लागावा म्हणून बोललो आम्ही. दादा, हे बघ तू काय म्हणतोयस ते कळतंय मला. अरे असं विचार पण आमच्या डोक्यात नाही. आणि बघ यामध्ये ना तुमच्यावरचा राग आहे ना आमचा अधिकार काढून घेण्याची भीती. मी फक्त एवढं म्हणतोय की आता या सगळ्याची गरजच नाही. हा, आणि काय माहिती उद्या अमोल बरा झाला तर या पैशांची सुद्धा गरजच पडणार नाही ना. हा, अगं तसं झालं तर चांगलंच आहे. आपण तसंच होईल ताई. बघा, आणि काही किरकोळ खर्च लागला ना तर मी आणि अर्जुन करू ऍडजस्ट. आणि तरी वर खर्चाला पैसे लागलेत तर आम्ही बाहेर कुणाला मागणार आहोत का? तुम्हालाच मागणार ना. हा दादा, बघ तुला मी शब्द देतो तुला की जर पैसे लागले ना मी हक्काने तुझ्याकडून मागून घे. फक्त आत्ता हे पैसे बँकेत भरून टाक परत. आणि आपण सगळ्यांनी आहे ना ह्या गोष्टीचा नको जास्त विचार करायला. या ठिकाणी तुला खात्री? हो दादा, 100%. आणि खरं सांगू का वहिनी दादा, आत्ता अमोलला जेवढी उपचारांची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त घरातलं वातावरण किती चांगलं राहील, किती पोषक राहील ना ह्याची जास्त गरज. त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून घरातलं वातावरण चांगलं ठेवू, बाकी काय होत राहील. हो, आम्ही वचन देतो की आता आमच्याकडून अमोलला कोणताही मानसिक ताण नाही येणार. स्वप्नील सर, रुपाली ताई, आमच्या पाठीशी उभं राहून तुम्ही आम्हाला आधार देता. थँक्यू. आपण ना थँक्यू काय, अमोलसाठी जे काही लागल ना ते सगळं करू आपण. दिदे, केमो सुरू झाला असेल का ग? नाही, अजून काही बोलले नाही, सांगतील ते. सिस्टर, अमोलचा केमो सुरू केला का तुम्ही? नाही, अजून पेशंट जवळ घरातलं कोणीतरी पाहिजे.
घरातलं कोणी पण असेल तर चालेल का? हो, पण पेशंट लहान आहे ना, त्यामुळे आई वडील असतील तर बरं होईल. हा. आप्पे अर्जा तुम्ही दोघं जावात. हो. अप्प्या, अर्जुन, मी आतमध्ये चाललाय. अमोलला धीर द्याच. पण हे बघ, तुम्ही पण मनाने घट्ट राहा बरं का. हो दिदी, आपला अमोल बरा होणार आहे या सगळ्यातनं. फक्त एवढी परीक्षा द्यावीच लागल आपल्याला. जातो. अर्जुन, काही लागलं तर आम्ही आहोत तुमच्यासोबत. अहो तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही छोट्या सरकारांची काळजी अजिबात करू नका. ते लवकर बरे होतील. पण ना, काही लागलं तर लगेच सांगा. हवं तर नंतर आम्ही दोघे जाऊन बसतो तिथे अमोल बरोबर. बाळा, थंडी वाजते का रे? हो सिस्टर, थोडी थोडी. अमोल बाळा, बरं वाटतंय का रे? मी एकदम ओके मा. हे बघ अमोल बाळा, आता तू अजिबात काळजी करायची नाही. ट्रीटमेंटला सुरुवात होईल, पण आम्ही दोघं आहे इथं. हा, तू एकदम छान राहायचं. हा? बाबा, त्यात काळजी कसली? शिस्त म्हणलं की ते फक्त औषध असतं आणि ते औषध मला इंजेक्शन म्हणून देणार आहेत. सगळं विचारलंस त्यांना? मग काय मा. बाबा, अर्जुन, आज आपण एक काम करूया का? अमोलचा किमो झाला ना की ते बघ, ते इथून पुढच्या कुठल्या चौकात रे ते आईस्क्रीम मिळतं, त्याला आवडतं बघ, ते खायला जाऊया सगळेजण. हा 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 अमोलच्या आवडीचं आईस्क्रीम आपण खायला जाऊ. आपण एक काम करू ना, आपण सगळे मिळून आईस्क्रीमची पार्टीच करू, है का नाही? आणि अमोल एवढा स्ट्रॉंग आहे, मग त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. आ? हो. आणि पार्टी मीच देणार. पार्टी मी देणार. मी पैसे देणार आणि मी पार्टी देणार. हा? नाही नाही, तुझ्याकडनं नको, माझ्याकडनं पार्टी. मी देईन ना सगळ्यांना पार्टी. नाही नाही, मी म्हणलं ना पे की मी देणार. अमोलला आईस्क्रीम आवडतं ना, मग पार्टी मी देणार. हा, नाही अर्जुन, तो बघणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.